सुंदर आहे, या जगात प्रत्येकाला वाटतं की सगळं काही आपणच ठरवतोय. कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर करायचं, कोणाचं चांगलं करायचं आणि कोणाचं वाईट. पण कोणाचं काय करायचं आणि कोणाचं काय होणार याचा हिशोब आधीच लिहिलेला असतो. म्हणजे प्रारब्ध ना स्वामी देवा. हो, प्रारब्ध. माणूस दुसऱ्याचं नशीब बदलायला निघतो, पण त्या प्रयत्नात स्वतःच्या नशिबावर काय लिहितोय हेच त्याच्या लक्षात येते. अगं ए कावेरी, कुठे गेली ही पोरगी? इथेही नाहीये ही. माझं धनही गेलं आणि ही पोरगी गेली हातातून. कावेरी, तू फक्त एकदा माझ्या हाती लाग, मग बघच मी तुझं काय करते ते. दुसऱ्याचं वाईट चिंतून स्वतःचं चांगलं करता येत नाही. दुसऱ्याचा हक्क हिरावून स्वतःचं भाग्य उभं करता येत नाही. कारण माणूस कर्म करतो, पण त्या कर्माचा शेवट काय लिहायचा हे नियती ठरवते. मग वंदना, ती तू असो किंवा रामप्पा, यांनी जे पेरलंय त्याच्या वाटेला तेच येणार. फक्त कोणाचा हिशोब कधी मांडायचा हे फक्त आम्हाला ठाऊक असतं. नियतीचं लिखाण पुसता येत नाही, पण चांगल्या कर्माने पुढचं पान नक्की बदलता येतं. विमला, ए विमला, विमला, ए विमला, अगं आहेस कुठे? विमला, आजीला झालं काय? एका हाकेला ओ देणारी एवढ्या हाका मारल्या तरी उत्तर नाही. अगं आहेस कुठे? विमला, विमला, गेली कुठे ही बावळट? मला विचारल्याशिवाय शेजाऱ्यांकडे सुद्धा जात नाही. माझ गेली कुठे? हे का आईसाठी तिचा मुलगाच तिचं सगळ्यात मोठं वैभव असतो. आज मी माझ्या लेकराला शोधायला जाणार म्हणजे जाणार, कुणी किती अडवलं तरीही. खरंच गेली की काय एकटी लेकाला शोधायला? विमला, तू खरंच निघून गेलीस की काय? विमला, ए विमला, विमला. सुंदरा, आतून एक कोरा कागद घेऊन ये. कोणाच्या तरी मनात खूप काही साचलंय, त्याच कागदावर उतरवायचंय. आणते. दमले ग बाई, काम करून दमले. गयताई, अहो मगाशी मी बाहेर गेले तेव्हाही तुम्ही वातीच वळत होतात. आता बाहेरनं सगळी कामं करून आले तरीही तुम्ही वातीच वळतायत. स्वामी, काय आहे मग? विमला, अचानक इथे कशा? स्वामी, स्वामी, वाचवा मला. माझ्या आईचं काळी शांत करा स्वामी. मनातलं दुःख अश्रूंद्वारे बाहेर पडू दे, पण आशा सोडू नकोस. कशी शांत हो? माझं लेकरू घर सोडून गेलाय. आज 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून मी त्याचा आवाज ऐकला नाहीये, त्याचं तोंड बघितलं नाहीये. तो कुठे असेल, कसा असेल, जिवंत असेल की? अशुभ बोलू नकोस. आईच्या तोंडात लेकरासाठी नेहमी आशीर्वाद असावा. स्वामी, यांनी त्याला शोधायचे प्रयत्न केले, माणसं सुद्धा पाठवली, पण तो नाही सापडला. मी म्हटलं की मी शोधते त्याला, मला जाऊ द्या, पण ते मला सुद्धा जाऊ देत नाहीयेत आणि ते सुद्धा जात नाहीयेत.
मी अनेकदा बोलले त्यांना की स्वामींकडे जाऊया, त्यांच्या चरणी आपले प्रश्न ठेवूया, पण त्यालाही नकार दिला. शेवटी आज मी त्यांना काहीही न सांगता आले. मी त्यांचा शब्द मोडलाय, मला कळतंय स्वामी, पण मी काय करू? माझ्या आईचं काळीज आहे. आज एका पतीच्या शब्दापेक्षा एक आईची माया वरचढ ठरली. मला माझं लेकरू हवंय स्वामी, मला बाकी काही नको. स्वामी, आत्ताच्या आत्ता माझं लेकरू मला परत आणून द्या. विमला, आईची हाक लेकरापर्यंत पोचायला वेळ लागू शकतो, पण परमेश्वरापर्यंत पोचायला क्षणही लागत नाही. तुझी हाक आमच्यापर्यंत कधीच पोचली आहे. मग माझ्या मुलाला परत आणा ना स्वामी. विमला, तुझ्या मुलाला आत्ता आम्ही तुझ्यासमोर आणू शकत नाही, का स्वामी? पण तुझ्यासाठी एक गोष्ट नक्की करू शकतो. स्वामी देवा, हा कागद घे. कागद कशासाठी स्वामी? तुझ्या मनात तुझ्या लेकरासाठी जे काही साचलंय ते सगळं या कागदावर लिही. आई म्हणून जे काही सांगायचंय ते सगळं लिही. राग असेल तर राग लिही, माया असेल तर माया लिही, डोळ्यातले अश्रू शब्दात उतरव. तुझा निरोप आम्ही त्याच्यापर्यंत पोचवू, तो जिथे कुठे असेल तिथे. म्हणजे स्वामी, तुम्हाला माहितीये माझा मुलगा कुठे आहे? सांगा ना स्वामी, माझा मुलगा कुठे आहे? मी जाते, किती लांब असू देतो, किती संकट येऊ दे, फक्त मला सांगा माझा मुलगा कुठे आहे स्वामी. ते आता सांगता येणार नाही. पण का स्वामी? स्वामी, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की माझा निरोप तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवाल. म्हणजे माझा मुलगा सुखरूप आहे ना स्वामी? हा जीवाची वाला माझ्या. लोक म्हणतात की गुरुच्या चरणी गेल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दातच मिळेल असं नसतं. त्यांचं एक स्मित हास्य सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातं. हाच कळलं मला, हे खोटं नाहीये. माझा मुलगा कुठे आहे हे मला नाही कळलंय, पण तो सुखरूप आहे की नाही ह्याचं उत्तर आज मला मिळालंय. पण स्वामी, तो कुठे? घरी परत येणार ना? माझ्या डोळ्यासमोर तो उभं राहणार ना? मी अजून किती दिवस त्याची वाट बघायची? सांगा ना स्वामी, माझं लेकरू परत येणार की नाही? विमला, काही प्रश्नांची उत्तरं वेळेआधी मिळाली तर माणूस ती पेलू शकत नाही. म्हणून श्रद्धा ठेव आणि थोडी सबुरी. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला गुरुपौर्णिमेला मिळतील. गुरुपौर्णिमेला? आधी आईच्या मनातलं लिही. विमला, कधी कधी काही निरोप फक्त माणसांपर्यंत पोहोचत नाही, तर ते त्याच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचतात. काही उत्तरं प्रवास पूर्ण झाल्यावरच मिळतात, पण त्याआधी तुला एक कार्य पूर्ण करायचं आहे, एक जबाबदारी पार पाडायची. ही चिठ्ठी? शिर्डीत तुला एक युवक भेटेल, संन्यासी रूपात. त्याला पण मी त्यांना ओळखणार कसे? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही, ती पहिल्याच नजरेत पटते. जिथे आत्म्याचं नातं असतं तिथे परिचयाची गरज नसते. तू त्याला शोधणार नाही, तो येऊन तुला भेटेल. जन्मोजन्मींची ओळख म्हणजे काय म्हणायचं होतं बाबांना? कोण आहे तो युवक आणि त्याचा माझ्याशी काय संबंध आहे? आणि ही चिठ्ठी त्यालाच का द्यायची? बाबा स्वतःही ही चिठ्ठी देऊ शकत होते त्याला, पण त्यांनी ही चिठ्ठी माझ्याचकडे का दिली? तो युवक कोण आहे, त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, मला काहीच माहिती नाही.
तुम्ही सांगितलंय म्हणजे तो मला नक्कीच भेटणार. बाबांनीच मला शिर्डीत आणलं, त्यांनीच आणखी अनुभूती दिलाय. आणि आता ही चिठ्ठीही काही कारणाशिवाय माझ्या हाती सोपवली नसणार. पण तो युवक कोण आहे, त्याला मी कुठे शोधू, आणि त्याला भेटल्यावर माझ्या आयुष्यात काय बदल होणार आहे? विमला, आता आम्ही सांगतोय तेवढंच कर. मनात जे काही साचलंय ते तुझ्या लेकरापर्यंत पोचू दे. सुंदरे, तिला लिखाणाचं साहित्य दे. आणते. स्वामी, पण माझ्याकडनं हे कसं शक्य आहे? का? मला लिहिता वाचता नाही येत. माझ्या मनात माझ्या लेकरासाठी खूप काही आहे, पण ते ह्या कागदावर लिहायचं कसं तेच कळत नाहीये. आईच्या मनातलं लेकरापर्यंत पोचायला अक्षर ओळख कशाला असायला हवी? आईची माया ही जगातली अशी भाषा आहे जी लिहिता वाचा न येणाऱ्यालाही समजते. कागद तुझ्या समोरच आहे. दौद आणि लेखणीला हात लावायची काहीच गरज नाही. फक्त तुझ्या लेकराला समोर बसवलंय असं समज आणि जे तुझ्या मनात आहे ते बोलत जा. फक्त बोलायचंय? स्वामीदेव सांगतायत ना, मग शंका कशाला? जिथे आपली ताकद संपते ना तिथे गुरुकृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. बाळा, कुठे आहेस रे तू? 2 वर्षे झाली घर सोडून गेलास. आईचा विचार तरी करायचास रे. राग होता तर मला बोलायचं, माझ्याशी भांडायचं होतंस रे. पण घर सोडून का जायचं? तुला माहितीये का, रोज सकाळी उठल्यावर माझी सगळ्यात आधी नजर ताराकडे जाते. असं वाटतं आज तरी माझं लेकरू येईल. रात्री झोपताना असं वाटतं उद्या तरी येईल. दिवसा मागून दिवस गेले पण तू काही आला नाही. अहो, मन खरं असेल ना तर तिला लेखणी लागत नाही. गुरुकृपा स्वतःच तिचे शब्द लिहिते. तुझ्या वडिलांचा राग असेल तर राहू दे, घरावर राग असेल तर तोही राहू दे, पण मला इतकी मोठी शिक्षा नको करूस. एकदा परत ये बाळा, फक्त एकदा. मला तुला डोळे भरून बघायचंय. तुझ्या डोक्यावरून हात फिरवू देत, तुला जवळ घेऊ देत. तुला जायचं असेल तिथे परत जा, पण तुझी आई तुझी वाट बघते, हे विसरू नकोस. विमलाताई, अहो बघा, तुमचे सगळे शब्द कागदावर उमटले. विमला, विमला, विमला. ए, दशरथ, माझी बायको विमला दिसली का तुला कुठं? हो, मगाशीच त्यांना स्वामी स्थानाकडे जाताना पाहिलंय मी. काय? हो. स्वामी स्थानात विमला? इतक्या वेळेला सांगून सुद्धा तिथेच गेलीस विमला? मी बोललेलं सगळं? हो, तुम्हाला अक्षर लिहिता येत नाहीत ना, पण अहो स्वामी देवांच्या कृपेनं तुमच्या मायेनं ती अक्षर लिहिली गेली. माझ्या लेकरापर्यंत माझं हे बोलणं खरंच पोहोचेल ना स्वामी? विमला, आईच्या हृदयातून निघालेली हाक कधीच वाट चुकत नाही. विमला, तुझा निरोप तयार झालाय. आता फक्त तो योग्य हातात पडण्याची वाट बघायची. शिवशंकर शंभो. कदाचित मी केवळ माध्यम असेल ही चिठ्ठी पोहोचवण्याचं.
पण असं काय आहे या चिठ्ठीत की साईबाबांनी ही चिठ्ठी दिली असेल त्या युवकासाठी? आणि मी त्याला कुठे शोधू? स्वामी, माझ्या मनात जे होतं ते सगळं मी बोलले, पण माझा हा निरोप माझ्या लेकापर्यंत तुम्ही कसा पोचवाल? तुम्ही तर मला तो कुठे आहे हेही सांगत नाही आहात. मग ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत कशी जाणार? विमला, निरोप मनापासून निघाला की त्याला वाट दाखवावी लागत नाही. तो ज्याच्यासाठी असो त्याच्यापर्यंत नियती पोहोचवते. निरोप लिहिणारी आई आणि ते घेऊन जाणार माध्यम आणि ज्याच्यापर्यंत पोचवायचं आहे ते लेकरू, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. पण गुरुकृपेने जोडलेली माणसं अंतराने कधीच दूर नसतात. साईबाबांनी सांगितलेला तो तरुण नेमका कुठे असेल? ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचवायची, एवढंच काम बाकी आहे माझं. एकदा ही चिठ्ठी त्याच्या हातात दिली ना की मग मला शिर्डी सोडता येईल, माझ्या पुढच्या प्रवासाला जाता येईल. पण तो तरुण भेटणार कसा? एवढ्या मोठ्या शिर्डीत मी त्याला शोधू तरी कसं? मी का सारखा सारखा तोच विचार करते? ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय तेच मला त्याच्यापर्यंतही पोहोचवतील. आता तुला वाट दाखवावीच लागेल. स्वामी कुणाला म्हणतायत? ही फांदी वाट दाखवणार? कसं शक्य आहे? स्वामींनी ती फांदी अशी अचानक का भिरकावली? मला वाटतं कुणाच्या तरी प्रवासाला दिशा देण्यासाठी स्वामी देवांनी ही फांदी पाठवली असणार. वाऱ्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे कदाचित पडली असेल फांदी. आमचे भक्तात आमचे संकेत लगेच ओळखता यायला पाहिजेत. स्वामी माझ्याशी बोलत आहेत की शिवाशी? कोणत्या संकेताबद्दल बोलत आहेत स्वामी?
आणि माझ्यासाठी असेल तर मी काय ओळखलं नाहीये? ही फांदी तर स्वामींनी आत्ताच. पहिला संकेत समजला नाही तर पुन्हा दाखवावाच लागतो. यावेळेस तरी संकेत ओळख. स्वामी, ही फांदी ही फांदी सुद्धा अगदी तशीच. एकदा फांदी पडली तो योगायोग असेल, पण पुन्हा तशीच फांदी. या मागे काही संकेत आहे का स्वामी? मी चुकीच्या वाटेने तर नाही जाते ना? वाट बदलावी का? फांदी पडणं हा फक्त एक योगायोग आहे का, की तुमचा काही संकेत आहे स्वामी? संकेत तर दिलाय, पण आता विश्वास ठेवून वाट बदलणार आहे की नाही? नाही, हा योगायोग नसू शकतो. दोनदा माझ्या पुढे तीच फांदी पडणं. तुम्हाला मला काही सांगायचं आहे का स्वामी? मी चुकीच्या वाटेने जात असेल तर मला योग्य वाट दाखवा स्वामी. सापडली, योग्य वाट सापडली. वाट? कुणाला वाट सापडली? विमला, आता तुझं काम होणार. माझं काम? तुझा निरोप पोचणार. स्वामी, माझा निरोप कुणापर्यंत? ही तर तीच चिठ्ठी होती. ती चिठ्ठी कुठे गेली? चिठ्ठी? चिठ्ठी कुठे गेली? अरे देवा, साईबाबांनी स्वतः माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती. ती चिठ्ठी त्या तरुणापर्यंत पोहोचवायची होती आणि मी ती चिठ्ठीच हरवली. कुठे पडली असेल? चिठ्ठी सापडली. स्वामी देवा, किती घाबरले होते मी. निरोप योग्य व्यक्तीच्या हातात पोहोचलाय आणि आता तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची वेळ जवळ आली.
यांना हाक मारावी का? पण जवळ गेले आणि हा नाग माझ्यावरच झेपावला तर? अहो आई गं! हो तुम्ही आधी दूर व्हा. काय? हो तुम्ही आधी दूर व्हा बरं का. दूर व्हा माझ्यापासून. शांत राहा, आलू नका. बाळा उदी ही केवळ राख नाही हे सुरक्षा कवच आणि आमच्या कृपेची खूण आहे. वेळ आली की ह्याच उदीचा उपयोग तुला समजेल. हे काय? उदे, साईबाबांची उदी. ज्यांची वाट एक असते त्यांना भेटावंच लागतं. शिवशंकर शंभो. विमलाताई, अहो नका रडू. तुमचा मुलगा नक्की परत येईल. स्वामींवर विश्वास ठेवा. मी पाणी घेऊन येते. गया तू बस हो त्यांच्याजवळ. हो. हो तुम्ही दूर व्हा. दूर व्हा आधी. हे काय झालंय माझ्या हातून? नाही नाही, हा मोठा गुन्हा झालाय माझ्या हातून. गुरुदेव गुरुदेव मला क्षमा करा. माझ्या हातून खूप मोठा पाप झालाय, अनर्थ झालाय. अहो हे काय करताय तुम्ही? काय करतोय? हो हे सगळं ना तुमच्यामुळे घडलंय. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. त्याचंच प्रायश्चित्त करतोय मी. माझ्यामुळे? हो हो मी संन्यासाच्या वाटेवर चाललोय. मला कुठल्याही स्त्रीचा स्पर्श वर्ज्य आहे. माझ्या गुरुदेवांनी सांगितलंय की कुठल्याही स्त्रीकडे बघायचं नाही, तिच्याशी संबंध ठेवायचा नाही. हो इतकंच काय, तर तिची सावली सुद्धा अंगावर पडू द्यायची नाही. आणि इथे तुम्ही तर खरं तर मला आत्ता अंघोळ करून देह शुद्धी करायला हवी, पण इथे पाणीही नाही. निदान माती अंगाला लावून घेतो.
तुम्ही हे खरंच बोलताय? हो. पण तुम्ही कोण आहात? माझ्या साधनेत हस्तक्षेप करायची तुमची हिंमत कशी झाली? नाही, मी तुमच्या साधनेत हस्तक्षेप नाही केलाय. मग काय केलं? अहो, जीव वाचवला तुमचा. तुम्हाला तो नाग दिसला नाही का? अहो, अगदी पायाजवळ पोहोचला होता तुमच्या. एक क्षण जरी उशीर झाला असता तरी त्याने दंश केला असता तुम्हाला. आणि तुम्हाला स्वतःच्या जीवाची काही काळजी आहे की नाही? विमला, जा तू. तुझ्या मनातला निरोप जिथे पोचायला हवा आहे तिथे पोचलाय. घरी जा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमची कृपा अशीच राहू द्या आमच्यावर. विमला, तुम्ही इथे? तू इथे काय करतेस? मी स्वामींकडे आले होते. ते मला दिसतच आहे सगळं, पण तू इथे कशाला आली होतीस? मला एक निरोप पोचवायचा होता, म्हणून मी स्वामींची मदत मागायला आले होते. मी तुला स्पष्ट मनाई केली होती, तरी तू इथे आलीस. मग मी काय करणार होते? मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय की मला माझ्या मुलाची खबर घ्यायची आहे, माझी खबर त्याला द्यायची आहे. पण तुम्ही रोज सांगताय की प्रयत्न करतोय, बघतोय, पण याशिवाय तुम्ही काहीच करत नाही आहात. विमला, चहूबाजूंना वारुळ आहेत, नागांचा वावर असणार हे कोणालाही कळेल. आणि ही कसली साधना? या अशा ठिकाणी उभं राहून कोण साधना करतं? मी करतो. माझ्या गुरुदेवांनी मला तसा आदेश दिलाय. काय? तुमच्या गुरूंनी तुम्हाला असं वारुळांच्या मध्ये उभं राहून साधना करायला सांगितली? हो. पण असा विचित्र आदेश कोणते गुरु देतील? खबरदार, माझ्या गुरूंबद्दल एक शब्दही बोलू नका. नाही नाही, मी तुमच्या गुरूंबद्दल वाईट बोलत नाहीये. अहो, गुरु तर शिष्याला योग्य वाट दाखवणारे असतात, शिष्याचं रक्षण करणारे असतात. मग शिष्याचा जीव धोक्यात येईल अशी साधना ते का सांगतील? अहो, मूर्ख आहात का तुम्ही? कधी कधी शिष्य किती तयार आहे हे पाहण्यासाठी गुरु त्याची परीक्षा घेतात. संकटात दरवेळी गुरु शिष्याची मदत नाही करू शकत, हे त्यांचं कामच नसतं. संकटासमोर उभं करून शिष्याची श्रद्धा किती अढळ आहे हे बघणं हे गुरूंचं काम असतं. मी माझ्या साधनेत लीन झालो होतो. माझ्या गुरुदेवाने दिलेलं तप पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. पण तुम्ही आलात आणि मला धक्का दिला, माझी साधना भंग केलीत. अहो, पण मी धक्का दिला नसता तर त्या नागाने दंश केला असता तुम्हाला. काही नसतं झालं मला. काय? माझ्या गुरुदेवांनी माझं रक्षण केलं असतं. तुमच्या गुरूंनी? हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी वैराग्य पत्करलं त्याला नश्वर शरीराचं कौतुक नसतं. हो, त्या नागाने मला जर दंश केला असता तर मला मृत्यू आला असता, पण मला त्याचं दुःख झालं नसतं. अहो, असं कसं बोलू शकता तुम्ही? हा देह संपला असता तर मी ईश्वरात विलीन झालो असतो. पण तुम्ही माझी साधना भंग केली, मोठा गुन्हा केलाय तुम्ही. माझं आतापर्यंत सगळं तप वाया गेलं. ज्याचा जीव वाचवला त्याच्यासाठी मी गुन्हेगार कशी असू शकते? तुम्ही स्वतः जाऊ देत नाही आणि मला माझा निरोपही पाठवू देत नाही. मग माझ्यासमोर दुसरा पर्याय तरी कोणता होता? म्हणून तू हा पर्याय निवडलास? ह्यांचा पर्याय? नवऱ्याची आज्ञा मोडून तू घराबाहेर पडलीस, माझ्या शब्दाला किंमत नाही दिलीस, आणि आता माझ्यासमोर उभा राहून मला उलट उत्तर देतेस. अहो, पण मी फक्त नवऱ्याची आज्ञा मोडून तू चुकी केली आहेस.
आणि चुकीला माफी नाही. रामप्पा 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 स्वामी हे काय झालं? हेच व्हायला हवं होतं. बेवकूफ, आमच्या स्थानावर येऊन आमच्या समोर एका स्त्रीवर हात उचलण्याचं धाडस केलंस. जगातली प्रत्येक स्त्री आमची लेक आहे. आणि जिच्यावर हात उगारायला निघाला होतास ती तुझी पत्नी आहे आणि आमच्यासाठी ती आमची लेक आहे. आणि आमच्या लेकीवर हात उगारणाऱ्याला आम्ही सहजासहजी माफ करत नाही. लग्नात तिचा हात हातात घेऊन तिला वचन दिलं होतंस ना, तुझ्या सुखदुःखात सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि आज तिच्यावरच हात उगारलास. लक्षात ठेव, ज्या घरात स्त्रीच्या डोळ्यात भीती असते त्या घराच्या दारात सुख जास्त काळ टिकत नाही. आणि ज्या हाताने स्त्रीचं रक्षण व्हायला हवं तोच हात तिच्यावर उठू लागला तर तो हात असून तरी काय उपयोग. आधीच 2 स्त्रियांवर अन्याय केलायस तू आणि आता हिच्यावरही अन्याय. अत्याचार करत राहिलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, बाबाचा घडा भरायला वेळ लागतो पण तो फुटायला एक क्षणही पुरतो. स्त्रीचा सन्मान करायला शिक. आज फक्त हात गमावलायस, उद्या होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. असे काय थे? जीव वाचवला तरी राग, काही समजायलाच तयार नाही. हे चिठ्ठी शिर्डीत तुला एक युवक भेटेल संन्याशी रूपात, त्याला दे. पण मी त्यांना ओळखणार कशी? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही, ती पहिल्याच नजरेत पटते. जिथे आत्म्याचं नातं असतं तिथे परिचयाची गरज नसते. तू त्याला शोधणार नाही, तो येऊन तुला भेटेल. अरे देवा, या सगळ्या गडबडीत चिठ्ठीचं विसरूनच गेले मी. ही चिठ्ठी ज्या युवकाला पोहोचवायची होती तो अजून सापडलाच नाहीये. काय माहित, हा तोच युवक तर नसेल ना? अहो नाही, असं कसं चालेल? हाच तो युवक आहे याची खात्री नसताना त्याच्या हाती मी ही चिठ्ठी कशी देऊ? नाही नाही, ही चिठ्ठी चुकीच्या हाती देता कामा नये. ज्याच्यासाठी ही चिठ्ठी आहे ही त्यालाच मिळायला हवी. पण हा तोच युवक आहे हे समजणार कसं? स्वामी, तुम्हीच काहीतरी संकेत द्या. हा तोच युवक आहे का? आणि असेल तर याची खात्री पटू द्या. तुमच्या संकेताशिवाय मी काहीच करणार नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अरे देवा, स्वामी, तुम्ही काही संकेत द्यायच्या आधीच तो युवक निघून गेला. आता तो पुन्हा भेटलाच नाही तर? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी, यांना क्षमा करा स्वामी. यांची फार मोठी चूक झाली आणि या चुकीची त्यांना अशी शिक्षा देऊ नका. मी तुमच्या पाया पडते. त्यांचा हात पुन्हा जोडून द्या स्वामी. त्याचा गुन्हाही तेवढाच मोठा आहे. मान्य आहे स्वामी, यांचं चुकलं. पण यांना राग आला ना की स्वतःवर ताबा राहत नाही. रागाच्या भरात हे काय करतात यांनाच कळत नाही. फक्त एकदा यांना क्षमा करा, मी विनंती करते स्वामी. याला पाठीशी घालू नकोस विमला. स्वामी, फक्त माझ्यासाठी फक्त एकदा यांना संधी द्या स्वामी.
हिच्याकडे बघून आज तुला क्षमा करतोय, पण रामप्पा यापुढे आपल्या रागावर ताबा ठेवायला शिक. पण लक्षात ठेव, राग आणि राख याच्यात फार अंतर नसतं. वेळेला राग आवरला नाहीस तर अख्खं आयुष्य राग करून टाकतो. आज तुझ्या रागामुळे तुझा एक हात गेलाय, पण जर राग आणखीन वाढला तर तुझ्या हातात असलेलं सगळंच निघून जाईल. माफी मागितली, हात जोडून माफी माग. स्वामी हात कसा जोडू? एक हात आहे ना, मग तोच जोड. विमला, मला माफ कर. आई, माझी चूक झाली. ही तुझी बायको आहे म्हणून तिने तुझी चूक पोटात घातली, तुझ्या अपराधांवर क्षमेचं पांघरून घातलं, आणि म्हणूनच आज तुला क्षमा मिळाली आहे. पण रामप्पा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक अन्यायाला अशी क्षमा मिळतेच असं नाही. जिच्या वाट्याचं नशीब तू हिरावून घेतलंयस, जिच्यावर तू अन्याय केलायस, ती तिचं नशीब घ्यायला परत येतेय. ही तुझी बायको आहे म्हणून तिने तुला माफ केलं, पण जिच्यावर तू अन्याय केलायस ती तुला माफ करेल की नाही हे आम्हाला तरी माहित नाही. कुठे गेला असेल तो युवक? अख्खं शिर्डी पालथं घातलं, किती लोकांना विचारलं, पण तो कुठेच दिसला नाही. साईबाबांनी एवढी मोठी जबाबदारी सोपवली माझ्यावर, आणि ज्याच्यापर्यंत ही चिठ्ठी पोचवायची तो सापडतच नाहीये. आता काय करू? तुम्ही अहो, तुम्ही इथे? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही आधी बाहेर व्हा, बाहेर व्हा इथून. तुम्ही इथे आलात? माझा पाठलाग करताय का तुम्ही? मी नाही. अहो, मागे व्हा. मी का तुमचा पाठलाग करेन? मग मी जिथे जातो तिथे तुम्ही कसे पोहोचता? सकाळी साधनेच्या ठिकाणी, आणि आता इथे. अहो महाशय, ही धर्मशाळा आहे म्हणून मी इथे आले, आणि मला काय माहिती तुम्ही इथे असाल. खोटं बोलू नका. अहो, मी का खोटं बोलेन? मग खरं सांगा ना, कुणी पाठवलंय तुम्हाला? कुणी म्हणजे? माझी साधना भंग करायला, माझ्या वैराग्याची परीक्षा घ्यायला. मी ज्या वाटेवर चाललोय त्या वाटेवरनं मला विचलित करायला कोणी पाठवलंय तुम्हाला? रामप्पा, तू जिचं नशीब चोरलंयस ती इथे यायला निघाली. तिने काही अंतर पार सुद्धा केलंय. हो, बस कराय तुमची कोडी. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या या अशा गोड बोलण्याने मी तुम्हाला घाबरेन? तुमचा भक्त होईन, तुम्हाला शरण येईन, आणि सेवेच्या नावाखाली तुम्ही मला लुबाडाल? या जन्मात तरी ते शक्य नाही. रामप्पा, कुणाशी बोलताय याचं भान आहे का? अहो, ब्रह्मांडाचे मालक आहे स्वामीदेव, तुम्हाला लुबाडून काय मिळवायचंय त्यांना? आणि त्यांनी जर मनात आणलं ना, तर आता या क्षणी इथे कुबेरही त्यांच्या पायाशी येऊन पाणी भरेल.
असं हे ब्रह्मांडाचे मालक आहेत? मग मला सांगा, हे असे वैराग्यासारखे का असतात? असे फिरत का असतात? लोकांना जादूटोणा दाखवून त्यांना घाबरवण्याची गरज का पडते यांना? जादूटोणा? हो. कसला जादूटोणा? हे काय? हा माझा हात एका क्षणात गायब केला आणि एका क्षणात परत जागेवर आणला. याला जादूटोणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अहो हे काय बोलताय तुम्ही? ती स्वामी लीला होती. लीला? तू मानतेस म्हणून मी लीला मानायची? अगं हे लोकांना घाबरवून त्यांच्या मनावर ताबा मिळवतात. मला संपत सांगत होता मागे. संपत? हो, तुम्हाला म्हणालेला या स्वामींच्या नादी लागू नकोस म्हणून. स्वामी, यांना क्षमा करा. अहंकाराने हे आंधळे झालेत. सत्य समोर असूनही हे ते स्वीकारायला तयार नाहीयेत. पण माझ्यासाठी तुम्ही यांना क्षमा केली, त्यांचा हात पूर्ववत केला. स्वामी, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. विमला, काय करतेस तू? तू ह्यांचे पाय धरतेस, ह्यांचे आभार मानतेस, ह्यांची माफी मागतेस आणि हे मला खपणार नाही. हा माझा अपमान आहे. खबरदार, पुढे होशील तर मगाशी केलेली चूक पुन्हा करू नकोस. याचा परिणाम काय होतील हे ती स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस. अहो तुम्ही काहीही काय बोलताय? मला कोणीही पाठवलं नाहीये. नसेल पाठवलं, पण तुम्ही तुम्ही आधी बाहेर व्हा. अहो माझं ऐकून तर घ्या. मला काही ऐकायचं नाही. एका स्त्रीचा स्पर्श तर दूरच, तिची सावली सुद्धा माझ्या अंगावर पडता कामा नये. तुम्ही आधी शांत व्हा. मी काही ठरवून तुमच्या समोर येत नाही. तुम्ही आधी बाहेर जा. आता कुठे जाऊ मी? मला एक जबाबदारी दिली. ही चिठ्ठी एका युवकापर्यंत पोहोचवायची आणि जोपर्यंत ही जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत मला शिर्डीत थांबणं भाग आहे. आणि आता माझ्यासारख्या एकट्या प्रवासी स्त्रीला राहण्यासाठी हीच जागा मिळाली. मग आता तुम्हीच सांगा, कुठे जाऊ मी? ठीक आहे, तुम्ही नाही ना जाणार, मग मीच जातो. अहो त्यासाठी तुम्ही अहो हरिओम 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 हरिओम. काय विचित्र माणूस आहे. हरिओम 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 हरि हरिओम हरि शिवा. तुम्ही माझं नाव कसं घेतलं? तुमचं नाव? तुम्ही मला ओळखता का? म्हणजे तुम्ही तुम्ही शिवा आहात. तुमचं नाव शिवा आहे? ज्या युवकाला मी पूर्ण शिर्डीत शोधत फिरत होते, ज्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामींनी माझी वाट बदलली, ज्याचा जीव वाचवण्यासाठी नियतीने मला योग्य क्षणी तिथे पोहोचवले, तो युवक इतका वेळ माझ्या समोरच होता. आणि मी विमला, चल इथून माझ्याबरोबर. नाही, मी स्वामींवरचा विश्वास नाही तोडणार. स्वामीच आपल्या मुलाला परत आणतील आणि आपलं नशीब पण बदलवतील. अगे हे बावळट, माझं नशीब बदलायला मला कुणाची गरज नाहीये. मी लोकांची नशीब घडवतो. कुणाच्या हातात काय राहील, कुणाच्या हातातनं काय जाईल, कोण वर येईल, कोण खाली जाईल, हे सर्व ठरवण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. रामप्पा, दुसऱ्यांच्या नशिबाचं सोड. तुझं स्वतःचं नशीब बदलण्याची कुवत तुझ्यात नाहीये.
अरे तेवढंच जर का असतं ना तर आज गेली 2 वर्ष झाली तुझा मुलगा घर सोडून गेलाय. त्याला देखील तू परत आणू शकला नाहीयेस. आणीन मी त्याला. माझ्या मुलाला तर मी परत आणीनच आणि माझं नशीब ही पुन्हा मी माझ्या मनाप्रमाणे घडवून दाखवीन. पुन्हा एकदा बघू तुझं नशीब तू बदलतोयस का नियती तुझं. वेळच ठरवेल कोणाचं नशीब कोण बदलतंय ते. ही चिठ्ठी तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो, साईबाबांनी ही चिठ्ठी तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितली. साईबाबांनी? हो. साईबाबांनी ही चिठ्ठी तुमच्याकडे दिली मला देण्यासाठी? हो. अशक्य. अशक्य का? मी शिर्डीत आहे, साईबाबा पण शिर्डीत आहेत. मग शिर्डीतल्या शिर्डीत चिठ्ठी पाठवायचं काय कारण? त्यांना जर माझ्याशी बोलायचं होतं किंवा माझ्याकडे काही काम होतं तर त्यांनी कुणाला तरी पाठवून मला बोलून घेतलं असतं ना. मी भेटून आलो असतो त्यांना. पण तुमच्या हातून मला चिठ्ठी पाठवतील मला नाही पटत. अहो थांबा, निदान चिठ्ठी तरी घ्या. हे बघा, साईबाबांनी तुम्हाला बोलावून घेतलं नाही, त्यांनी ही चिठ्ठी पाठवली. म्हणजे यामागेही काहीतरी कारण असेलच ना. कसलं कारण? ते मला माहित नाही आणि प्रत्येक कारण आपल्याला समजेलच असं नाही. हा, आता ही चिठ्ठी तुम्ही उघडून बघितली तर कदाचित तुम्हाला कळेलही. मला चिठ्ठी वाचायची नाही. अहो पण आणि तुमच्याशी बोलायचंही नाही. खरं सांगा, ही तुमची काहीतरी चाल आहे ना? हा, माझी चाल? हो. तुम्ही आधी माझ्या साधनेच्या ठिकाणी आलात, माझी साधना भंग केली, मग नंतर इथे माझ्या धर्मशाळेत मागे मागे आलात आणि आता सांगताय की साईबाबांनी माझ्यासाठी चिठ्ठी दिली. पण मी खरंच सांगते, मला काही ऐकायचं नाही. मी ठरवलंय कुठल्या स्त्रीशी बोलायचं नाही, तिचा स्पर्श स्वीकारायचा नाही. मग ही चिठ्ठी तुमच्या हातून कशी स्वीकारू मी? आणि कोणास ठाऊक त्यात काय लिहिलंय ते वाचून मला भावनिक व्हायचं नाही. मी वैराग्याच्या मार्गावर निघालो. ही चिठ्ठी वाचून माझं मन विचलित झालं तर? त्यामुळे चिठ्ठी न वाचलेलीच बरी. अहो पण या मागे माझा काहीही वेगळा हेतू नाहीये आणि तुम्ही समजताय तसं मी तुमच्या मागेही लागली नाही. आपली भेट पुन्हा होईल की नाही मला हेही माहित नाही, कारण मी शिर्डीत थांबणारच नाही. मी अक्कलकोटला निघणार आहे, पण जाण्याआधी मला ही जबाबदारी पूर्ण करायची. आता तुम्हाला ही चिठ्ठी वाचायची नसेल तर नका वाचू. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण एकदा ही चिठ्ठी तुमच्या हाती आली की माझी जबाबदारी संपेल. मला माझ्या पुढच्या प्रवासाला निघता येईल. नाही, मी चिठ्ठी घेऊ शकत नाही. शिवा, आता तू ज्या निरोपापासून पळण्याचा प्रयत्न करतोयस तो निरोप तुझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. शिवशंकर शंभो. ही चिठ्ठी तुम्हाला घ्यावीच लागेल. थांबा. तुम्ही पुन्हा तेच केलं. तुम्ही पुन्हा मला स्पर्श केलात. तुमची सावली माझ्या अंगावर पडली. हो, कितीदा तुम्हाला सांगितलं मला स्त्रीचा स्पर्श वर्ज्य आहे. मी आत्ताच स्नान करून आलो होतो. आता तुमच्यामुळे मला पुन्हा स्नान करावं लागणार. अहो पण तुम्ही थांबतच नव्हतात, माझं काही ऐकूनच घेत नव्हतात आणि ही चिठ्ठी माझं म्हणून हात लावाल. आणि मगापासून काय लावलं हे चिठ्ठी चिठ्ठी चिठ्ठी? अहो ही साधी चिठ्ठी नाही, साईबाबांनी पाठवलेली चिठ्ठी आहे. तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकता, पण साईबाबांनी पाठवलेल्या चिठ्ठीला तुम्ही दुर्लक्षित कसं करू शकता? एकदा वाचून बघा ही चिठ्ठी. कदाचित यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचं. बस बस, आता मी ही चिठ्ठी अजिबातच वाचणार नाही. काय? ज्या चिठ्ठीमुळे तुम्ही पुन्हा माझ्या मार्गात आलात, ज्या चिठ्ठीमुळे तुम्ही पुन्हा मला स्पर्श केलात, ती चिठ्ठी माझ्यासाठी महत्त्वाची असूच शकत नाही. असं करू नका, घ्या ही चिठ्ठी. अहो अहो हे काय करताय तुम्ही? अहो साईबाबांनी दिलेली चिठ्ठी आहे ती. अहो पाडू नका, थांबा.
हे चिठ्ठी शिर्डीत तुला एक युवक भेटेल संन्याशी रूपात, त्याला दे. पण मी त्यांना ओळखणार कसे? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही. साईबाबा, मला क्षमा करा. तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. ज्याच्यासाठी ही चिठ्ठी होती त्याच्यापर्यंत ती पोहोचली सुद्धा, पण त्यांनी ती वाचलीच नाही. साईबाबा, माझी जबाबदारी मी पार पाडली, पण तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आता यापुढे मी काय करू? मला क्षमा करा, मला क्षमा करा. बाळा, तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या संकेताकडे तू पाठ फिरवलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नियतीचा निरोप फाडता येतो पण निर्णय नाही. कविराज, अहो कपिलाताई अजून आल्या नाही बाजारातून. मला प्रसाद करायचाय. अहो येतच असतील त्या. गयते, घ्या, सगळा बाजारात आणलाय. हो घ्या. सुंदरा मावशी, अहो सुंदरा मावशी. अहो काय झालं कपिलाताई? नाही, बाजाराला गेले होते ना, सगळा बाजारात आणलेला आहे. हो घ्या, देते त्यांच्याकडे. द्या. थोडासा चहा. गया, चल स्वयंपाकाला लागूयात. हो. कागदाचे कपटे, चिठ्ठीचे. चिठ्ठीचे? हो, त्याच चिठ्ठीचे जी विमलाने तिच्या लेखासाठी लिहिली होती. ती चिठ्ठी तर तुम्ही तिच्या लेखापर्यंत पोहोचवणार होतात ना? पण मग ही चिठ्ठी फाडली कोणी? त्याने ज्याच्यासाठी लिहिली होती. म्हणजे विमलाच्या लेखाने? हो, शिवानी. शिवानी? म्हणजे चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचली होती, बरोबर ना? स्वामी, म्हणजे त्याने ती चिठ्ठी वाचली का? नाही, न वाचताच फाडून टाकता. म्हणजे स्वामी, विमलाताईंचा निरोप त्यांच्या मुलापर्यंत पोहोचलाच नाही? नाही, मग तो काही एवढ्यात येणार नाही. सुंदरे, येईल तो, त्याच्या वेळेला येईल. मला ना एक प्रश्न आहे स्वामी. जर तुम्हाला आधीच ठाऊक होतं की तो चिठ्ठी वाचणारच नाही, मग तुम्ही ती चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचवलीच का? हो, माहीत होत ती चिठ्ठी त्याच्याकरताच लिहिली गेली होती, पण त्या चिठ्ठीची गरज त्याच्यापेक्षा त्याच्या आईला जास्त होती. हरवलेली व्यक्ती लगेच परत येत नाही, पण तोपर्यंत मनाला जगण्यासाठी एक आशा लागते. विमलाच्या मनात गेल्या 2 वर्षांपासून एकच सल होती, माझा निरोप माझ्या लेकरापर्यंत पोहोचत नाही. आज तिच्या मनाला एवढा तरी दिलासा मिळाला. तिने आपल्या लेकरासाठी लिहिलेला निरोप त्याच्यापर्यंत पोहोचला. खरंच स्वामी देवा, तुम्ही तुमच्या प्रत्येक भक्ताचा किती विचार करता. एखादी समस्या त्यावेळेला सुटणारही नसेल, पण ती सुटेपर्यंत त्या भक्ताला त्रास होऊ नये, त्याला त्या दुःखाची झळ कमी बसावी, यासाठी किती काळजी घेता त्याची. सुंदरे, गुरुचं हेच तर काम असतं. मार्गावरचे सगळे काटे प्रत्येक वेळेस काढून टाकता येत नाही, कारण काही काटे माणसाला शिकवण्यासाठी असतात. पण त्या काट्यांवरून चालताना त्या भक्ताचे पाय रक्तबंबाळ होऊ नये एवढी काळजी गुरु नक्की घेतो. पण स्वामी,
तुम्ही विमलाच्या मुलाला म्हणजे शिवाला अक्कलकोटला का घेऊन येत नाहीये? नाही म्हणजे तुम्ही ठरवलं तर काही अशक्य नाहीये तुम्हाला. हो स्वामी, एकदा का तो इथे आला ना की रामाप्पालाही कळेल आणि त्याचं तोंडही बंद होईल. हा सुंदरे, आज जा आणि वाळूचं घड्याळ घेऊन ये. मी आणते ना स्वामी, मी काम करते तुमचं. हे घ्या स्वामी. ठेवी दे. कपिले, तू काहीच केलं नाहीस म्हणून त्यातली वाळू खाली पडायची थांबली का? नाही स्वामी, पडते. मग आता घड्याळ उचल आणि ते जोर जोरात हलव. आता सांग, तू ते घड्याळ एवढ्या जोरात हलवलंस म्हणून तो वाळू पडण्याचा वेग वाढला का? समजलं? वेळ वेळेच्याच गतीने चालत असते. तुम्ही स्वस्थ बसलात म्हणून वेळ थांबत नाही आणि तुम्ही आधीरून त्याला वेगाने हलवलं म्हणून ती पुढे जात नाही. हा निसर्गाचा नियम आहे. काही गोष्टी विधिलिखित असतात, त्यांची वेळ ठरलेली असते, त्यांचा मार्ग ठरलेला असतो, त्या घडवून आणणारं माध्यमही ठरलेलं असतं. माणूस कितीही अधीर झाला, कितीही धडपडला, पण काही गोष्टी त्या वेळेच्या आधी घडत नाहीत. विमलाने आपल्या मुलाला शोधण्याचे कमी प्रयत्न केलेत का? नाही स्वामी देवा. तरी तो सापडला नाही ना, कारण त्याची परतण्याची वेळ अजून आलेली नाही. पण आता तो येईल, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठरलेल्या माध्यमाने. ठरलेलं माध्यम? हे काय होतं? त्या आजी त्या लहान मुलीला घेऊन बसल्या होत्या. त्या विडात चमकणारा तो स्फटिक, मग कोणीतरी तो विडाच बदलला. पण कोणी? त्या आजी कोण होती? आणि हे सगळं मला स्वप्नात का दिसलं? तो विडा कसला होता? त्यातलं स्फटिक कोणाचा होता? आणि तो विडा बदलणारे ते हात कोणाचे होते? मागेही मला त्या विड्याचे भास झाले होते आणि आता हे स्वप्न. या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी आहे. पण काय? कदाचित अक्कलकोटला पोहोचल्यावर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, हा गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना. या महिन्यात मला तुमची सेवा करायची, तुमच्या चरणांजवळ राहायचं, तुमच्या सेवेत माझा वेळ घालवायचा. पण तुमची सेवा करायची संधी मला कशी मिळणार आणि कधी मिळणार? माझा हा प्रवास कधी पूर्ण होणार स्वामी? मी अक्कलकोटला कधी पोहोचणार? पोचलो, पोचलो. सावकाश आजोबा, सावकाश. बसा. अश्वेश्वर महाराज,
मला क्षमा करा. माझ्याकडून घोर अपराध झाला. मी तुम्हाला वचन दिलं होतं, मी कुठल्याही स्त्रीकडे बघणार नाही, तिचा स्पर्श होऊ देणार नाही, तिची सावली माझ्या अंगावर पडू देणार नाही. पण आज माझ्याकडून हे वचन मोडलं. त्या तरुणीने मला स्पर्श केला. मला माफ करा महाराज, मला माफ करा. पण या आज्ञेचं मी प्रायश्चित्त भोगेन. आजोबा ठीक आहात ना? काय म्हणलीस बाळ? आजोबा आजोबा नातच आहेस तू माझी. काय? म्हणजे नातीसारखीच आहेस बघ. पण आजोबा तुम्ही इतक्या रात्रीचं कुठून आलात आणि कुठे निघालात? कुठून आलो ते महत्वाचं नाही पोरी, कोणासाठी आलो ते महत्वाचं आहे बघ. अगं तुझ्या वाणीच आमच्या इतर काही नातेवाईकांना भेटायला आम्ही आलोय. माझ्यासारख्या? बाळा गुरुपौर्णिमेचा विशेष महिना आहे ना, या महिन्यात समद्यांनाच आमची आठवण येते बघ. तुमची? कुणी मनातल्या मनात हाक मारत, कुणी भेटायची आज धरत, कुणी सेवा करायची इच्छा व्यक्त करत, आणि कुणीतरी आमच्यापासून दूर जाऊन पण आम्हाला शोधत असत. आणि त्यात तुझ्या वाणीच एक नातू आहे बघ आम्हाला. नातू? हा नातू घर सोडून गेलाय, आपलीच वाट शोधत लई लांब गेलाय पोट. कधी कधी माणूस योग्य वाट शोधायला घरातून बाहेर पडतो आणि चालता चालता चुकीच्या वाटेवर जाऊन पोचतो बघ. त्याला बी शोधत होत. मग सापडला का तुमचा नातू? सापडला नाही, पण आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलोय हे अजून त्याला ठाऊक नाही बघ. आजची रात्र कितीही कठीण असते, मला कितीही वेदना झाल्या तरी चालेल, पण तुमची आज्ञा पूर्ण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हो हो शिवा, माझा शिवा. विमला काय झालं? काय वाईट स्वप्न पडलं की काय? अहो, आपला शिवा. काय झालं त्याला? आपला शिवा, मी त्याला आगीत बघितलं. त्याच्या चारही बाजूनी आग होती, तो आगीच्या मध्यभागी होता. आपला शिवा स्वतःला खूप त्रास करून घेत होता. आगीच्या ज्वाळा त्याला होरपळत होत्या. ए विमला, तू घरात आहेस, तुला स्वप्न पडलं होतं. स्वप्न? अहो, पण असं स्वप्न का पडेल मला? अगं दिवस रात्र त्याचाच विचार करतेस, त्याचीच काळजी करतेस, आणि रात्री पण डोक्यात तुझ्या तेच चालत असतं, म्हणून ते स्वप्न दिसतं. स्वप्न आहे ते. नाही हो, माहित नाही का, मला हे साधं स्वप्न वाटत नाहीये. आपल्या शिवासोबत नक्कीच असंच काहीतरी घडतंय. आपला शिवा संकटात आहे हो. हे विमला, उगाच काहीतरी असल्या गोष्टी डोक्यात आणू नको. चल झोप आता. नाही, माझं आईचं मन आहे, आणि जर माझ्या लेकराला वेदना होत असतील तर त्याची चाहूल मला नाही लागणार का? अहो अहो, चला ना, आपण त्याला आत्ताच्या आत्ता शोधायला जाऊ. चला ना. अगं कुठे? आपल्या शिवाला शोधायला, आणि आत्ताच्या आत्ता. आत्ता? हो. अगं बघितलंयस का रात्र किती आहे ते? असंही आपण पहाटे निघणारच आहोत, आणि त्या स्वामींना मी आव्हान दिलंय की मी माझ्या मुलाला घेऊन परत येईन. काळजी करू नकोस. नाही, मी पहाटेपर्यंत नाही थांबू शकत. माझं मन खूप घाबरतंय. चला, आपण आत्ताच्या आत्ता निघूया. मी तुमच्या पाया पडते, आपल्या शिवाला काही झालं तर? ठीक आहे, तशी तयारी झालीच आहे प्रवासाची. निघूया आपण आत्ताच. हा. स्वामी,
तुमचा शिवा आम्हाला परत सापडेपर्यंत त्याला सुखरूप ठेवा. आजोबा घ्या पाणी प्या. कोणाची आहेस बघ पोरतू. का हो आजोबा? मगाशी आम्ही चालत येताना तू बघितलंस आमचे पाय लय दुखताय, मग तू लागलीच आम्हाला बसवलंस आणि माझे पाय दाबायला लागलीस. मग मगाशी तर तुम्ही म्हणालात ना तू नातच आहेस माझी. मग नातीने आजोबांचे पाय चेपले तर त्यात कसलं कौतुक? होय तर अगं नातीचा हक्कच असतोय तो. खरं सांगू आजोबा, माझ्या आयुष्यात असं कोणीच नाही. लहानपणापासून वाटायचं आपलंही कुणीतरी असावं, कुणीतरी हक्काचं, ज्याची आपण सेवा करावी, काळजी घ्यावी, त्यांच्यासाठी काहीही केलं तरी मनाला समाधान मिळावं. आणि कधी मन खचलं तर काळजी करू नको, मी आहे असं म्हणणं. पण बाळा अगं तुझ्या आयुष्यात कोणी बी नाही असं का बोलतेस? आम्ही आहोत ना. एक सांगू आजोबा, आपली भेट आत्ताच झाली पण असं वाटतंय आपण या आधीही भेटलोय. माहित नाही का, असं वाटतंय आपलं नातं जन्मोजन्मींचं आहे. बाळा काही नात्यांना ओळख करून द्यावी लागत नाही, ती भेटल्यावर ते आपोआप पटते आणि मन बी बळकतं. बरं झालं तुम्ही आलात आजोबा, मला आज खूप एकटं एकटं वाटत होतं. आमचं असंच असतंय बघ, जेव्हा कवा बी कोणाला एकटं एकटं वाटायला लागतं ना तेव्हा आम्ही लगेच तिथे पोहोचतो. कोणी वाट चुकलं तर त्याला वाट धावतो, कोणी संकटात अडकलं तर त्याला मदतीचा हात देतो, आणि जर कोणाचं काही हरवलं असेल तर ते शोधून द्यायला बी मदत करतो. हरवलेलं हरवलेलंच. तुला किती वेळा सांगितलंय माझ्या या घरात माझ्या समोर स्वामींचं नाव नाही घ्यायचं म्हणून. पण मी फक्त आपल्या शिवासाठी. माझ्या शिवासाठी काय करायचं ते मी बघीन. त्याला परत आणण्यासाठी मी समर्थ आहे. त्यासाठी मला कुठल्या स्वामी समर्थांच्या नावाची गरज नाही. कशाला गळ घालतेस त्यांना सारखी सारखी? काय केलंय त्यांनी तुझ्यासाठी? अहो असं का बोलताय? का नको बोलू? काय चुकीचं बोलतोय? स्वामींना जर तुझ्यासाठी काय करायचंच असतं तर 2 वर्षापूर्वी त्याला जाऊच दिलं नसतं, आणि जर त्याला जाऊच दिलं तर 2 वर्षात त्याला परत घरात आणलं असतं. आणलं का त्यांनी? नाही ना. तू एवढी रडतेस, तळमळतेस, त्याची वाट बघतेस. काय करतायत स्वामी? काय केलं? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते असं स्वामी म्हणतात. परत नाव घेतलंस त्यांचं तू? ऐक आता, तुला माझ्याबरोबर शिवाला शोधायला घेऊन जातोय फक्त एका अटीवर. या संपूर्ण प्रवासात तुझ्या तोंडून स्वामींचं एकदाही नाव ऐकायला नाही आलं पाहिजे. काय? हो. हे बघ, शिवाला घेऊन येईपर्यंत स्वामींचा जप, स्वामींची प्रार्थना आणि स्वामींचं नाव तुझ्या तोंडून आलं नाही पाहिजे. अहो पण तुम्ही अशी कशी अट घालू शकता? घातली आहे आणि तुला ती मान्य करावीच लागेल. अहो पण बिन काही नाही. माझ्याबरोबर यायचं असेल तर अट मान्य कर, नाहीतर इथे घरातच बस. ही अट कशी मान्य करू? स्वामींना मी गुरु मानते. त्यात गुरु पौर्णिमेचा पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात गुरुचं नाव तर घ्यायलाच हवं. जितक्या वेळा घेऊ तितका उद्धार होईल. हे विमला, कसला विचार करते? अट मान्य आहे ना? हो मान्य आहे. बघितलं स्वामी, तुम्हाला मी पदोपदी हरवणार.
माझ्या बायकोच्या तोंडावर तुमचं नाव होतं तेही बंद केलं. श्री स्वामी समर्थ, मला क्षमा करा. तुमचं नाव तोंडाने घेणार नाही असं कबूल केलंय. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अगं म्हणजे तुला आत्ताच म्हणलं ना, तू कशापायी काळजी करते, मी आहे ना तुझ्या पाठीशी. ए बाळा बस कर, दास अगं लय दाबलीस पाय, बस. बस ये बाळा, ठेव डोकं इथं. आजोबा, मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवू? नाथ आहेस ना तू माझी. ये बाळा. अंगाशी लय दगदग झाली ना पोरी, एकटी चाललीस, लय सहन केलंस. कधी परिस्थिती बरोबर लढलीस, कधी माणसांशी आणि कधी स्वतःच्या नशिबाशी. लय उन्हाळे सोसलेस. आता सावलीची येळ येते, लय काट्या कुट्यावरून चाललीस बाळा. आता फुलांच्या पायघड्या तुझी वाट पाहते. लई दुःख पाहिलीस बघ, पण आता चांगले दिस आणि सुखी आयुष्य तुझी वाट बघते बघ. खरंच? तुझी बी आणि आमच्या नातवाची बी. आई, हा तर आईचा आवाज वाटतो. नाही, हे कसं शक्य आहे? आईला तर माहीतच नाही मी कुठे आहे. ती इथे कशी येईल? शिवा, शिवा. आई, तू खरंच आली आहेस का? की मला भास होत आहे? माझे कान वाजतायत. नाही, मला विचलित होऊन चालणार नाही. गुरुदेवांची आज्ञा आहे. संपूर्ण रात्र मला आत्मक्लेश पूर्ण करावाच लागेल. मध्यातून उठलो तर त्यांच्या आज्ञेचा अवमान होईल. नाही, काही झालं तरी मला जागा सोडून चालणार नाही. शिवा, बाळा कुठे आहेस तू? आई, 2 वर्ष झाले घर सोडून. तुझा आवाज ऐकला नाही, तुला बघितलंही नाही. तू खरंच शोधत मला इथपर्यंत आली आहेस? आई, आई तू इथे? आई, शिवा, बाळा. आई, 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 आई कुठे गेलीस तू? आता तर इथेच होतीस की मला आई असल्याचा भास झाला. पण का आज अचानक आईचा भास का झाला? 2 वर्ष झाले मी घर सोडले, एकदाही असं झालं नाही. मग आजच का? आई, तू तू ठीक तर असशील ना? तुला काही झालं तर नसेल ना? समज चांगलं होईल बाळा. इतक्या वर्षात जे झालं नाही समज होईल. तुझ्याकडून जे बी हिरवलं गेलं ना, ते आता तुझी वाट शोधत इथपर्यंत येईल. ते हरवले ते सापडत, आणि जी नाती तुला तुटली तसं वाटतंय ती पुन्हा तुझ्यापर्यंत पोचतील. झो बघ बाळे, शांत निजावे, गुरु माऊली पाशी. काट्या वाटे सरुणी गेल्या, फुले येतील राशी.
डोळ्यातले दुःख विसरावे, मन ना आता भ्यावे, हरवलेले तुझेच सारे तुझ्याकडे परतावे. निज ग बाळे निज निर्धास्त, गुरु उभा पाठीशी, काळोखाची रात्र सरावी, पहाट येई दाराशी. झोप ग बाळे शांत निजावे, गुरु माऊली पाशी, गुरु माऊली पाशी. बाळा, गुरुला रक्षण करणारा पिता होता येतं, आणि वेळ आलीस तर मायेचं पांघरून घालणारी माऊली बी होता येतं. इथे एका लेकराला माऊलीची गाठ घालून द्यायची आहे, आणि तिथे एका माऊलीला तिच्या लेकराची गाठ घालून द्यायची आहे. गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना आहे बघ. गुरुच्या दारी आलेल्या कोणाची बी ओंजळी कमी राहता कामा नये. तुला तुझं हरवलेलं नशीब परत मिळवून द्यायचंय, आणि त्या माऊलीला तिचा हरवलेला मुलगा. तुम्हा दोघींवर अन्याय झालेला आहे, आता दोघींना बी न्याय मिळवून द्यायची वेळ आली आहे. झोप ग बाळे शांत निजावे, गुरु माऊली पाशी, काळोखाची रात्र सरावी, पहाट येई दाराशी, पहाट येई दाराशी. वेळच ठरवेल कोणाचं नशीब कोण बदलतंय ते. स्वामी, मी माझ्या मुलाला शिवाला शोधायला निघालोय, आणि लवकरच आणून तुमच्या समोर उभं करीन. आणि ज्या दिवशी मी अक्कलकोटला परत घेऊन येईन त्याला, तेव्हा सगळ्या गावकऱ्यांसमोर तुम्हाला मान्य करावंच लागेल की तुम्ही कोणाचं नशीब बदलू शकत नाही. मी नशीब बदलू शकतो स्वामी, तुम्ही नाही. फुटारडे आहात तुम्ही. मी तुमचा फुटारडेपणा सिद्ध करीन सगळ्यांच्या समोर. अहो, लागलं का तुम्हाला? मनातल्या मनात शिव यांच्या लाखोल्या वाहिल्या की ठेच कळायला होतच. काय म्हणालात? काही नाही रे बाबा, सहज आठवलं म्हणून बोललो. आपल्याला वाटतं रे आपण मनातल्या मनात बोलतोय म्हणजे कोणाला बी ऐकू जात नाही. तसं नसतंय बा. माणसाला ऐकू येत नसेल पण देवाला ऐकू जातं बरं का. कळलं का? मनातल्या मनात देवाचं नाव घेतलेलं देवाला ऐकू जातं बरं का. हो, कोण आहात तुम्ही आणि कशाला ज्ञान पाजळताय? तुमचं ज्ञान ठेवा तुमच्या जवळच. मी कोणाला घाबरून मनातल्या मनात बोलत नव्हतो. मला जे बोलायचंय ते मी समोरासमोर बोलू शकतो आणि उघडपणे बोलू शकतो. असं का? मग सांग, आता कोणाबद्दल बोलत होतास? त्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांबद्दल. वा वा, चांगलंय चांगलंय. हा, काय चांगलंय? अरे बाबा, गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना चालू आहे आणि कुठल्या बिका निमित्ताने महिना स्वामींचं नाव घेतोयस ना, म्हणून म्हणलं चांगलंय. आणि या महिन्यात गुरुचं नाव जेवढं घ्याल ना तेवढं वाया जात नाही बरं का. एकदा घेतलेलं नाव बी 1000 पटीनं पुण्य देऊन जातंय. हो, बस करा. माझ्या समोर स्वामी स्वामी काय लावलंय? मला नाही ऐकायचं त्या स्वामी समर्थांबद्दल. अरे बाबा, आता या पुढे तुला स्वामी स्वामीच करावं लागणार आहे. मी होय, अरे त्या बिगर तुझ्याकडे पर्यायच नाहीये. एक गोष्ट सांगू का, हे ध्यानात ठेवा. तोंड शांत असलं तरी मन शांत नसतंय रे. आणि मनात दावा केला देवाचा की तो वरपर्यंत पोहोचतोच. कळलं का? मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं तरी ते देवापर्यंत पोहोचत. हा,